नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की उद्या तुम्हाला माहीतच आहे की 1 तारीख आहे. 1 तारखेला 1 ऑगस्टला डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक आपण बॅनर एडिटिंग केलेले आहे, जी तुम्हाला उद्या लागणार आहे. तर ते मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. कारण याची जी काही PLP फाईल आहे तर ती आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिली आहे, प्लस PSD फाईल पण आपण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये अपलोड करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओला एका स्टेपमध्ये पासवर्ड आहे. पासवर्ड एका स्टेपमध्ये कुठेही बोलून सांगितलं गेलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, सर्व स्टेप बाय स्टेप बघा, काय कशा प्रकारे सर्व ॲडजस्ट केलेलं आहे, बॅकग्राऊंड वगैरे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं जाणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जाऊया आपण आपल्या पिक्सेल लॅबच्या स्क्रीनवर. तर पिक्सेल लॅबच्या स्क्रीनवर गेल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे पहिले बॅकग्राऊंड दिसतं, बॅकग्राऊंडवर टेक्स्ट दिसतंय. तर मित्रांनो, आपली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निमित्त जयंती आहे, जयंतीवर डिझाईन बनवलेलं आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे की पाठी त्यांच्याच रिलेटिव्ह आपण जे काय आहे तर ते टेक्स्ट घेतलेले आहेत. ओके, काही 4, 6, 7, 8 टेक्स्ट आहेत. तर ते आपण पाठी बॅकग्राऊंडला ॲड केलेले आहेत, त्यामुळे डिझाईन थोडी अट्रॅक्टिव्ह वाटेल. ओके, तर मित्रांनो, त्यानंतर आपण काय केलेलं आहे, त्यांचा एक PNG घेतलेला आहे, तुम्हाला दिसतो इथे. मी ओपन करून दाखवतोय, बघा. एकदम खतरनाक प्रकारे HD क्वालिटीमध्ये एकदम PNG घेतलेला आहे, AI कडून आपण बनवून घेतलेला आहे. ओके, तर मित्रांनो, तुम्ही जर आपला पहिला व्हिडिओ बघितला नसेल, अण्णाभाऊ साठे निमित्त आपण 1000 प्लस पूर्णपणे PNG म्हणजे HD क्वालिटीमध्ये त्यांचे PNG दिलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या मटेरियलमध्ये वापरू शकता. बॅनरसाठी, पावती बुकसाठी, सर्व डिझाईनसाठी तुम्ही ते PNG वापरू शकता एकदम फ्रीमध्ये. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण बघितलेलं आहे खाली की एकदम म्हणजे त्यांच्या हातात पुस्तक वगैरे आहे, जे त्यांनी लिहिलेलं आहे फकीरा म्हणून. ओके, तर एकदम HD क्वालिटीमध्ये तो PNG आपण टाकलेला आहे. त्यानंतर खाली आपण व्हाईट फॉग टाकलेला आहे, जो की PNGच्या खाली एक ब्लॅक कलरचा जास्त हे येत होतं, तर तो त्याच्यामुळे कमी झालेला आहे खाली फॉग टाकल्यामुळे. ओके, तर मित्रांनो, डिझाईन बनवतो म्हणून फक्त बघू नका, तर ती कशा प्रकारे क्रिएट केलेली आहे, कशा प्रकारे त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ॲड केलेली आहे, तर त्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्ही बघा, त्यानंतर तुम्हाला समजणार आहे सर्व. ओके, तर आता आपण काय केलेलं आहे, वरती एक हे घेतलेला आहे, तो काढून टाकायचा. ओके, त्यानंतर इथे आपण एक PNG त्यांचा परत एक फोटो ॲड केलेला आहे. ओके, त्यानंतर काय केलेलं आहे, त्यानंतर आपण परत एक फॉग टाकलेला आहे एका ह्या साईडला, उजव्या साईडला एक आपण फॉग टाकलेला आहे. ओके, त्यानंतर काय केलं, कारण फॉग का टाकला मित्रांनो, की जो काही आपलं टेक्स्ट असतो तर तो पूर्णपणे क्लिअर दिसेल. तर मित्रांनो, डिझाईन ही लाईट थीममध्ये का बनवलेली आहे, कारण लाईट थीममध्ये जेवढी डिझाईन असेल मित्रांनो, तर त्याच्यामध्ये टेक्स्ट जे आहे तर ते दिसतात, वाचायला बरं पडतं, त्यामुळे लाईट थीममध्ये जास्त डिझाईन आपण बनवतो. ओके, त्यानंतर वरती आपण टाकले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ओके, तर मित्रांनो, हे जे फॉन्ट तुम्हाला दिसत आहेत तर ते आपण पहिलेही दिलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण जो काल व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये हे तिन्ही फॉन्ट जे काय आपण वापरले तर ते सर्व फॉन्ट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एकदम फ्रीमध्ये दिलेले आहेत. ओके, तर मित्रांनो, तोही व्हिडिओ जर बघितला नसेल तर बघून घ्या. तर मित्रांनो, त्यानंतर आपण काय केलेलं आहे, यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. ओके, तर मित्रांनो, जे काही मी फॉन्ट वापरतो तर ते आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, तर ते व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता की त्यामध्ये आपण फॉन्ट सर्व प्रकारचे दिलेले आहेत. ओके, तर आता हे फॉन्ट आपण जे वापरले तर सर्व इन्फिनिटी डिजी कॅलिग्राफी फॉन्ट आहेत. ओके, तर सर्व फॉन्ट तुम्हाला मी दिलेले आहेत. तर अजून जर कोणाला हवे असेल तर आपण पुढेही व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. त्यानंतर काय केलेलं आहे आपण, इथे खाली एक पट्टी घेतलेली होती, पण पट्टी ती काय कारणास्तव आपण डिलीट केली. ओके, तर आपण ही डिलीट करतोय पट्टी. त्याच्यावर आपण एक टेक्स्ट घेतला होता. कोणता घेतला होता बघा, आता आपण एक शुभेच्छुक डिझाईन बनवतोय, जी काय आपली मंथली पॅकेजसाठी माझ्या डिझाईन होते तर ती मी बनवतोय. तुम्हाला आता तुमचं खाली काय नाव वगैरे शुभेच्छुकमध्ये टाकायचं असेल तर टाकू शकतो, नो प्रॉब्लेम. फुल एडिटेबल टेक्स्ट आहे. तर शुभेच्छुक मित्रांनो, राजेश रामभाऊ मोहिते. ओके, तर शुभेच्छुक डिझाईन आहे, तुम्हाला मी आधी पण बोललो होतो. त्यानंतर आपण खाली काय केलेलं आहे, एक दोन लाईन टाकलेल्या आहेत, तुम्हाला दिसतंय त्यांच्या नावाच्या पुढे, थोडं ॲट्रॅक्टिव्ह व्हावे म्हणून डिझाईन. ओके, बाकी काय नाही, थोडं ॲट्रॅक्टिव्ह दिसेल डिझाईन. ओके,
त्यानंतर या साईडला पण तेच केलेलं आहे. त्यानंतर खाली एक आपण चौरस म्हणजेच हे टाकलेलं आहे, तर तो आपण शेप मधून तयार केलेला आहे. ओके. त्यानंतर काय केलेलं आहे, त्याच्यावर आपण मराठीमध्ये नाव टाकलेलं आहे. काय टाकलेलं आहे, शिवसेना शाखा प्रमुख बेलापूर CBD. ओके. तर ते शुभेच्छू डिझाईन होती, त्यामुळे आपण असं टाकलेलं आहे. आता तुम्ही याच्यात अजून क्रिएटिव्हिटी भरपूर काही करू शकता. जर तुम्ही शुभेच्छू डिझाईन बनवताय तर त्यांचा फोटो ऍड करू शकता, नाव ऍड करू शकता, किंवा ते कोणत्या म्हणजेच पॉलिटिकल साठी बनवत आहे तर त्यांचा जो काही त्यांचा हे असेल तर तो तुम्ही लोगो टाकू शकता. नो प्रॉब्लेम, सर्व एडिटेबल आहे. ओके. त्यानंतर वरती आपण काय केलेलं आहे, वरती एक हे घेतलेलं आहे, त्याच्यात परत एक खाली लाईन मारलेली आहे. त्यानंतर तुम्हाला वरती हे बघा एक हे घेतलेलं आहे, शेप घेतलेला आहे, तुम्हाला दिसतोय इथे. त्याची ऑपॉर्च्युनिटी आपण कमी केलेली आहे. आता ऑपॉर्च्युनिटी किती ठेवलेली आहे ती दाखवतो. ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती 37 ठेवलेली आहे बघा, हे बघा. ओके. इथे आता मी 38 ठेवतो, चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. आता इथून मी हे डन करतो. आता ह्याच्यावर पण आपण एक टेक्स्ट दिलेला आहे, तर टेक्स्ट काय आहे तो बघून घेऊया. की आपण काय टाकलेलं आहे, त्याच्यावर एक शायरी टाकलेली आहे. जो आपण बॅकग्राऊंडच्या पाठी टाकलेला आहे तोच आपण तिथे टाकलेला आहे. काय आहे, शोषितांच्या अंधकर्मय जीवनाला आपल्या साहित्याने दिशा देणारे ओके लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ओके. तर मित्रांनो, एवढीच डिझाईन आपण बनवलेली आहे. तर डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पासवर्ड आहे 2525. ओके, 2525. तर मित्रांनो, जी काय PLP फाईल दिलेली आहे त्याचा पासवर्ड तुम्हाला मी सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये. ओके. तर जी काय ती PLP फाईल आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे गुगल ड्राईव्ह लिंकवरून. तर ती डाउनलोड करा, एक्सट्रॅक्ट मारा आणि तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ती PLP फाईल ॲड करून तुम्ही पण यूज करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. आतासाठी एवढंच. धन्यवाद.